हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत हेल्दी आप्पे। यासाठी आपल्याला हवं आहे 1 वाटी तांदूळ आणि इथे मी अर्धा कप पोहे घेतले आहेत, पण माझ्याकडे अर्धा कपचं मेजरमेंट नव्हतं, सो मी 1/4 चे 2 वेळा घेतलेले आहेत पोहे। आणि इथे आपल्याला 1/4 कप तुरीची डाळ घेतली आहे, 1/4 कप आपण पिवळ्या मुगाची डाळ घेतली आहे आणि 1/4 कप आपण चणा डाळ घेतली आहे। आता आपल्याला हे सगळ्या ज्या डाळी आणि तांदूळ जे आहेत ते आपल्याला एकत्र मिक्स करायचं आहे। हे प्रॉपर मिक्स केल्यानंतर याला 2 ते 3 वेळा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आपण याच्यामध्ये पाणी घालून याला आपण 4 ते 5 तास व्यवस्थित भिजत ठेवणार आहोत। तर तुम्ही बघा हे छान मस्त भिजले आहेत आणि व्यवस्थितपणे फुगलं आहे। तर याला आपल्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आहे। आता हे वाटताना आपण याच्यामध्ये पाणी खूप जास्त घालायचं नाही आहे। तुम्ही बघा तर मी पाणी सगळं काढून टाकतेय। याला असं कोरडच आपल्याला वाटायचं आहे। आता हे मिक्सचर बघा तर एकदम घट्टही नाही आहे, एकदम पातळही नाही आहे। आता आपल्याला हे फर्मेंट होण्यासाठी 2 ते 3 तास ठेवायचं आहे। आता उन्हाळ्याच्या वेळेला मी हे केलेलं आहे, म्हणून हे 2-3 तासामध्ये व्यवस्थित फर्मेंट होतं। हिवाळा असेल तर थोडंसं जास्त वेळ ठेवा। आता याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण आलं आणि मिरचीची पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही आता इथे बघाल की आपलं जे बॅटर आहे ते व्यवस्थित किती छान पैकी फुगलेलं आहे। याला छान जाळी आली आहे। आता आपल्याला जसं हवं तेवढ्या प्रमाणात आपण ते काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जी आपण आलं आणि मिरचीची पेस्ट केली होती ती त्या प्रमाणात थोडी थोडी करत टाकायची आणि याचे आप्पे बनवायचे। बाकीचं जे मिश्रण आहे ते तुम्ही नंतर फ्रीजमध्ये ठेवा, नाहीतर ते खूप जास्त आंबट होईल। आता इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याच्यामध्ये मी नंतर कांदा आणि शिमला मिरची पण टाकली आहे। तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। हे मुलांना टिफिन मध्ये देण्यासाठी सुद्धा खूप छान ऑप्शन आहे, खूप छान लागतात, मुलांनाही हे आप्पे खूप आवडतात। आता इथे आप्याच्या भांड्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे आणि याच्यामध्ये आपण थोडे थोडे हे बॅटर टाकणार आहोत। इथे आपल्याला जे तवा जो आहे तो व्यवस्थित गरम हवा आहे, जर थंड असेल तर आपले आप्पे चिकटतात। याच्यावरती झाकण ठेवून थोडीशी वाफ येऊ द्यायची याला। आता इथे सुरीने किंवा चमच्याने याला टर्न करून घ्यायचं आहे, दुसरी बाजू पण शेकून घ्यायची आहे। थोडंसं त्याच्यामध्ये तेल घाला आणि परत झाकण ठेवून याला वाफ येऊ द्या। याच्यामध्ये जास्त पण तेल टाकायची गरज नाही आहे, थोडंसं तेल टाकलं तरी पण खूप क्रिस्पी होतात। हे नक्की करून बघा आणि कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की कळवा। थँक्यू।